त्यामध्ये दोन सीझन आहेत ब्रीडिंगचे. एक आहे मेन ब्रीडिंग सीझन, दॅट इज सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो, दॅट इज विंटर सीझनमध्ये. ऑफ सीझन ब्रीडिंग शिप अँड गोटमध्ये असते मार्च आणि एप्रिल सीझनमध्ये. आणि ऑफ सीझन लॅम्बिंग, लॅम्बिंग मीन्स ॲक्ट ऑफ गिविंग बर्थ इन शिप अँड किडिंग मीन्स ॲक्ट ऑफ गिविंग बर्थ इन गोट. दोन वेगवेगळ्या टर्म आहेत, एक आहे लॅम्बिंग, दुसरी आहे किडिंग. तर यांचं जे ऑफ सीझन लॅम्बिंग आहे ते ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोस्टली तुम्हाला पाहायला मिळेल. आता या स्लाइडवर जर पाहिलं तर शिप और गोट इज अ शॉर्ट डे ब्रीडर. व्हॉट इज मीन बाय शॉर्ट डे ब्रीडर? इट मीन्स इन्क्रीजेस दी डे लाईट, डिक्रीजेस दी डे लाईट. दिवसाचा जो प्रकाश आहे किंवा दिवस छोटा आणि रात्र मोठी असा जेव्हा काळ असतो त्याला म्हणायचं विंटर सीझन. या विंटर सीझनमध्ये शिप आणि गोटमध्ये आपल्याला ब्रीडिंग पाहायला मिळतं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक आहे सीझनल पॉलिस्ट्रस किंवा पॉलिस्ट्रस ॲनिमल आणि मोनोइस्ट्रस ॲनिमल, असे तीन प्रकार आहेत. व्हॉट इज मीन बाय इस्ट्रस? इस्ट्रस इज अ सेक्शुअल बिहेवियर ऑफ फिमेल. तर याच्यामध्ये तीन प्रकार असतात. सीझनल पॉलिस्ट्रस, दुसरा आहे पॉलिइस्ट्रस आणि तिसरा आहे मोनोइस्ट्रस. आता तुम्ही म्हणाला आम्हाला हे काय सांगता तुम्ही, मोनोइस्ट्रस, सीझनल पॉलिइस्ट्रस आणि इस्ट्रस. तर त्याच्यामध्ये पॉलिइस्ट्रस हा पहिला प्रकार लक्षात घ्या. पॉलिइस्ट्रसचा अर्थ असा, पॉली म्हणजे अनेक, त्याच्यामध्ये एक ॲनिमल महत्त्वाचा आहे, तो आहे कॅटल. म्हणजे 21 दिवसानंतर त्याची सायकल येणार, म्हणजे येणार रिप्रोडक्शन सायकल. फिमेल कॅटलमध्ये, काऊमध्ये किती दिवसानंतर? 21 दिवसानंतर. असं का? तर ते त्याचं सेक्शुअल बिहेवियर आहे त्या फिमेलचं. 21 दिवसानंतर इस्ट्रस सायकल येणार, त्याला म्हणायचं पॉलिइस्ट्रस. पण जेव्हा ॲनिमल प्रेग्नंट असेल तेव्हा इस्ट्रस सायकल येणार नाही, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम नावाचा एक घटक असतो, त्या ॲनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये असतो आणि त्यामुळं प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रीट होत असतो आणि त्यामुळं इस्ट्रस सायकल येतो. दुसरा प्रकार आहे सीझनल पॉलिस्ट्रस. व्हॉट इज मीन बाय सीझनल पॉलिस्ट्रस? तर त्याच्यामध्ये मोस्टली शिप अँड गोट येतात. सीझनल पॉलिस्ट्रसचा अर्थ असा, एका स्पेसिफिक सीझनमध्ये शिप आणि गोटची इस्ट्रस सायकल दर 18 डेज किंवा 19 डेज किंवा 21 डेजने येणार. शिपमध्ये इस्ट्रस सायकल लहान असते, गोटमध्ये थोडी मोठी असते, 1 ते 2 दिवसाचा फरक आहे फक्त. तर हे बघायचं म्हटलं, शिपमध्ये इस्ट्रस सायकल 17 डेजची असते, गोटमध्ये 21 डेजची असते. त्याची रेंज जी आहे इस्ट्रस हीटची ती 24 to 36 आवर अँड हिअर 24 to 48 आवर्स इज द हीट पिरियड. आता इस्ट्रस सायकलच्या टॉपिकमध्ये आपण हे डिटेलमध्ये शिकू. पण पॉलिइस्ट्रसचा अर्थ असा, पॉली म्हणजे अनेक आणि सीझनल पॉलिइस्ट्रसचा अर्थ स्पेसिफिक सीझनमध्येच, तेवढ्या एका स्पेसिफिक सीझनात त्यांचा